दिस इज दीक्षा आणि मी सध्या वाचत होते हे पुस्तक, द अल्केमिस्ट. खूप जास्त विकलं जाणारं बेस्ट सेलर पुस्तक आहे आणि तुम्हाला याच्या समरीजसुद्धा अवेलेबल आहेत. खूप साऱ्या समरीज ॲक्च्युली अवेलेबल आहेत या पुस्तकाच्या यूट्यूबवर, सगळीचकडे ॲक्च्युली. बट मी सजेस्ट करेन की तुम्ही हे पुस्तक वाचा, कारण की या पुस्तकामध्ये काय स्टोरी आहे हे तर तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल. एका मेंढपालाची स्टोरी आहे, तो कसं त्याचा खजाना शोधतो, ही स्टोरी आहे. बट सर्वात खास गोष्ट ही आहे की हे पुस्तक जर्नीवर आधारित आहे, प्रवासावर आधारित आहे. तुमचा प्रवास. हे पुस्तक सांगतं की तुम्ही जे काही डेस्टिनेशन ठरवलेलं आहे ते एकदम भारी असणारच आहे, बट तुमचा जो प्रवास असणार आहे, त्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्याचा प्रवास, तो जास्त भारी असणार आहे. तर तो प्रवास कसा एन्जॉय करायचा त्यावर दिलेलं हे पुस्तक आहे. मी आत्ताच्या काळात हे पुस्तक वाचत होती. ॲक्च्युली मला गरजच होती या पुस्तकाची. आपण कुठेतरी पोचायच्या नादात आपल्या आजूबाजूचं जग विसरूनच जातो. प्रवासाची मजा घ्यायला विसरतो. आपल्या आजूबाजूला पाहायला विसरतो. आपण धावत असतो आणि त्या धावताना आजूबाजूचं जग, पळणारी झाडं, वाहणारं पाणी, पक्षी, ढग, सुंदर सूर्याचा प्रकाश आणि या प्रवासात मिळणारी खूप सारी माणसं, छान छान माणसं, आपण तिथे राहायला विसरतो. ते डेस्टिनेशन जिथे आपल्याला पोचायचंय तिथे पोचूच की कधीतरी, पण ते इतकं महत्त्वाचं नाही आहे. ॲक्च्युली ते महत्त्वाचं आहे, पण तोही क्षण तेवढा पुरताच. जे काही मिळवायचं आहे ते मिळून झालं की काहीतरी नवं शोधू आपण, की आता हे मिळालं, आता अजून काहीतरी मिळवायचं. पण मग त्यामधल्या प्रवासाचं काय? ते तर खरं आयुष्य आहे ना. आपण काहीतरी मिळवतो, तो क्षण तेवढा पुरताच. मग त्या एका क्षणामागे घालवणारे अनेक क्षण आपण वाया नाही घालवले पाहिजेत, असं काहीच हे पुस्तक सांगतं. तुम्हाला हे पुस्तक पूर्ण त्याच्या प्रवासाची माहिती देतं. माहिती नाही, सॉरी, गोष्ट सांगतं. आणि मी हे पुस्तक वाचायला का सांगेन? कारण की समरीमध्ये पण सुद्धा शेवटी तेच आहे ना, की पूर्ण गोष्ट जाणून घेणं. बट जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचता तेव्हा प्रत्येक पानागणित कळतं की तो कुठे कुठे जातो, तो कशा त्याच्या मेंढ्या विकतो, मेंढपाल स्वतःच्या मेंढ्या विकतो, कसं तो त्याच्या मेंढ्या विकतो, कसं त्याच्यावर तो कुणावर तरी प्रेम करतोय, त्याच्यावर कोणीतरी प्रेम करतंय, अशी व्यक्ती मिळते, कसं त्याला किमयागार मिळतो, द अल्केमिस्ट, तो कसा मिळतो आणि तो कुठे कुठे काम करतो, नवे लोक, नवीन जग, नवे लोक आणि नवे नवे अनुभव घेतो. आणि ते अनुभव त्याला कसे शिकवतात ग्रो करायला, अजून नव्या गोष्टी शिकायला, ह्या युनिव्हर्सशी बोलायला, त्याच्याशी संवाद साधायला. हे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. डेस्टिनेशन इतकाच प्रवास महत्वाचा, हेच सांगते पुस्तक. नक्की वाचा. बाय.